नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो 10वीचा गणिताचा पार्ट 1चा टॉपिक आहे, त्या टॉपिकमधला हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे 1.5, तो आपण डिस्कस करणार आहे. हा प्रॅक्टिस सेट सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप अवघड जात असतो, कारण ह्याच्यामध्ये वर्ड्स प्रॉब्लेम आहेत किंवा वर्ड प्रॉब्लेम आहेत. आत्तापर्यंत जेवढं काय आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यापेक्षा थोडा वेगळा पार्ट आहे हा. क्वेश्चन पॅरेग्राफ फॉर्ममध्ये असतो, त्याचं तुम्हाला इक्वेशन तयार करून उत्तरं सॉल्व्ह करायचे असतात. म्हणून हे अवघड जातं. सोपं असतं पण अवघड जातं, इक्वेशन तयार करता येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. तुम्हाला तुमचं क्वेश्चन वाचत असतानाच कसं इक्वेशन फॉर्म करायचं, कोणते कीवर्ड्स आहेत की जे लक्षात ठेवायचे ते इथे सांगणार आहे, आणि प्रॅक्टिस सेटसुद्धा सगळं व्यवस्थित सॉल्व्ह करून घेणार आहे आपण. मग पहिली गोष्ट काय, क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस काळजीपूर्वक वाचायचं. आता सगळेजण तर काळजीपूर्वक वाचतातच, पण रिपीट वाचायचं. क्वेश्चन समजत नाही, एकदा वाचल्यानंतर समजत नाही. पहिल्या पॉईंटपासून फुल स्टॉपपर्यंत एकदा लाईन वाचली की परत त्याला वाचायचं, आणि त्या क्वेश्चनमध्ये असे शब्द आलेत का बघायचं. मोर दॅन, ग्रेटर दॅन, इन्क्रीज बाय, लेस दॅन, स्मॉलर दॅन, डिक्रीज बाय, ह्या प्रत्येक शब्दाला काय अर्थ आहे. हा शब्द जे आहेत हे सगळे शब्द यांना आपण कीवर्ड्स म्हणत असतो, कीवर्ड्स. आणि हेच बेसिक आहे वर्ड प्रॉब्लेमचं. जर तुम्ही ह्या शब्दांकडे लक्ष दिलं तरच तुमचं इक्वेशन व्यवस्थित फॉर्म होतं आणि लवकर समजतं. एकदा इक्वेशन फॉर्म झाला की ते सोल्युशन किंवा त्याचं काय म्हणतो त्याला, त्याचं उत्तर काढण्यासाठी एकदम सिम्पल जातं आपल्याला. आणि आता ह्यांचा अर्थ काय बघा, सगळ्या शब्दांचे अर्थ आहेत. पहिल्याच आहे, जर सेंटेन्स किंवा जर क्वेश्चनमध्ये सेंटेन्समध्ये मोर दॅन, ग्रेटर दॅन किंवा इन्क्रीज्ड बाय जर आलं, मोर म्हणजे जास्त, ग्रेटर म्हणजे मोठं जास्त, इन्क्रीज म्हणजे वाढलेले, असे जर शब्द आले तर त्यावेळेस आपण इक्वेशन तयार करताना प्लस हे साईन किंवा त्याच्यामध्ये ॲडिशन आपण करत असतो. मोर दॅन, ग्रेटर दॅन आणि इन्क्रीज बाय. परत आहे तुमचं पुढचं लेस दॅन, स्मॉलर दॅन अँड डिक्रीज बाय, एकदम ॲडिशनच्या अपोजिट. लेस दॅन कमी, स्मॉलर दॅन छोटा, डिक्रीज बाय म्हणजे खाली येत जाणे किंवा कमी होत जाणे. त्याच्यासाठी आपल्याला सबस्ट्रॅक्शन किंवा मायनस हे सिम्बॉल देऊन इक्वेशन तयार करायचं आहे. पुढचं आहे टाइम्स. मग आता 2 टाइम्स, 3 टाइम्स किंवा ट्वाईस, थ्राईस असे शब्द ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करायचं असतं किंवा मल्टिप्लाय करायचं असतं, गुणाकार करायचं असतं. किंवा एखादं प्रोडक्ट म्हटलं असेल, वाक्यामध्ये जर प्रोडक्ट शब्द आला असेल तर त्या प्रोडक्टच्या ऐवजी किंवा प्रोडक्टला आपण इक्वेशन तयार करत असताना गुणिलेचं चिन्ह किंवा मल्टिप्लिकेशन चिन्ह वापरून आपल्याला किंवा मल्टिप्लाय करावं लागतं. आता लास्ट अँड सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे इज, वॉज चा अर्थ होतो इक्वल, म्हणजे बरोबर आहे ना, त्याचा अर्थ होतो इक्वल. आता एक एक्झाम्पल जे आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये ते सॉल्व्ह करत असताना ते पहिले एक्झाम्पल एकदम व्यवस्थित सांगतो, ते समजून घ्या आणि मगच आपल्याला सगळे प्रॉब्लेम सेटमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. इज आणि वॉज, विल बी, विल बिकम, इज इक्विव्हॅलेंट टू, इज इक्वल टू, ह्या शब्दांचा अर्थ काय होतो, हे सगळ्या कीवर्ड्सचा अर्थ होतो इक्वल. म्हणजेच इज, वॉज म्हणजे इक्वल, विल बी म्हणजे इक्वल, विल बिकम म्हणजे इक्वल, इज इक्विव्हॅलेंट टू म्हणजे इक्वल, आणि इज इक्वल टू म्हणजेच इक्वल. हे सगळे शब्द आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचता त्याच वेळेस तुम्हाला काळजीपूर्वक वाचत असताना ह्या शब्दांचा अर्थ आणि कोणतं साईन वापरायचं, कोणत्या साईनच्या पुढं काय, म्हणजे कोणत्या सेंटेन्सच्या पुढं काय वापरायचं इक्वेशन तयार करताना ते लक्षात येतं. हे झालं तुमचं बेसिक, हे होते तुमचे कीवर्ड्स. मग आता क्वेश्चन नंबर 3 आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईस द एज ऑफ सन इज 70. पहिलं कंडिशन झालं. सेकंड आहे, इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम ऑफ इज 95. ही दुसरं कंडिशन आहे, फाइंड देअर प्रेझेंट एज. ते म्हणते की फादरचं आणि जे सन आहे त्याचं आत्ताचं वय काय आहे असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मग काय होणार, आता तुम्हाला कॉमन सेन्सची गोष्ट आहे, आपल्याला समजतं की फादरचं वय मुलापेक्षा जास्तच असतं. फायनल आन्सर काढताना जर मुलगा 20 वर्षाचा आणि वडील 15 वर्षाचे होत असेल तर आन्सर आपलं चुकतं. त्याच्यामुळे फायनल आन्सर काढत असताना वडिलांचं वय जास्त म्हणजे फादरचं वय जास्त आणि मुलाचं वय कमी. मग स्टार्टिंगला काय करायचं आहे, आपल्याला कन्सिडर करायचं आहे व्हेरिएबल. कन्सिडर फादरच्या वयाला एक्स म्हणा आणि स्टुडंटच्या किंवा मुलाच्या वयाला वाय म्हणा. पहिली कंडिशन काय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईस द एज ऑफ सन इज 70. मग आता मला सांगा, हा फादर आहे, बरोबर आहे, हा फादर आहे, ह्याला फादर, हे फादर आहेत, तर त्यांचं सम आहे, काय म्हणतो, द सम ऑफ दोघांची बेरीज, आणि हा सन आहे, ह्याला छोटं काढू जरा, हा सन आहे,
हा फादर आणि हा सन आहे. तर मग मला सांगा, तर ह्या दोघांची जी बेरीज आहे, म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, तर ह्या दोघांच्या वयाची बेरीज इथे आपल्याला किती दिलेली आहे, 70 दिलेली आहे, 70. पण कंडिशन काय म्हणते, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. फादरचं जे एज आहे, बरोबर आहे, द सम ऑफ फादर एज म्हणजे फादरचं वय, हे फादर प्लस अँड म्हणजेच प्लस ट्वाइस द एज ऑफ सन. कोणाचं ट्वाइस आहे, सनचं ट्वाइस आहे, म्हणजे 2 हा मुलगा, त्यांची बेरीज किती आहे, 70 आहे. मग जर आपण फादरला एक्स म्हटलं आणि जर या मुलाला वाय म्हटलं तर ह्यांची बेरीज किती ती 70. पण ते काय म्हणते, द सम ऑफ फादर्स एज, फादरचं एज किती एक्स आणि ट्वाइस द एज ऑफ सन, ट्वाइस म्हणजे 2 इज 70. म्हणजे फादरचं वय आणि मुलाचं जे वय आहे, मुलाचं जे वयाला 2 पटीनं केलं तर त्यांची बेरीज किती येते, 70 येते. म्हणजे फादर एक्स प्लस 2y बरोबर 70 हे पहिलं इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. आणि दुसरं इक्वेशन काय म्हणतं, इफ वी डबल द एज ऑफ फादर. मग ह्या फादरचं जर वय आपण काय केलं, डबल केलं म्हणजे 2 केलं आहे ना, अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. आणि ह्या फादरच्या वयाला आपण जर डबल केलं तर 2x होतं आणि ॲड करायचं कशामध्ये, सनमध्ये. सनचं काय व्हॅल्यू पकडलेलं आपण, वाय. तर ह्यांची बेरीज किती येते, 95. मग काय भेटतं आपल्याला, 2 इक्वेशन भेटतं. पहिलं इक्वेशन, आता हेच इकडं बघा, समजा सोल्युशन काय आपलं, सोल्युशन लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर. सध्याचं वय किती आहे फादरचं आपल्याला दिले का नाही शोधायचं आहे, त्याच्यामुळे एक्स मानलेलं आहे आपण. आणि द सन्स एज ऑफ बी वाय, म्हणजे फादरचं वय एक्स आणि सनचं वय किती, वाय आहे, प्रेझेंट एज. मग फर्स्ट कंडिशन काय, फर्स्ट कंडिशन द सम ऑफ फादर्स एज, फादरचं एज म्हणजे एक्स ट्वाइस अँड ट्वाइस द एज ऑफ सन. ट्वाइस द एज ऑफ सन म्हणजे मुलाची दुप्पट, मुलाच्या वयाची दुप्पट. किती आहे मुलाची वय, 2y येतं. मग 2y बरोबर त्यांची बेरीज आहे 70. आणि दुसऱ्या कंडिशननुसार अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन काय म्हणतं, इफ वी डबल द एज ऑफ फादर, फादरचं एज डबल केलं, फादरचं एज म्हणजे एक्स आहे, एक्स म्हणजेच डबल केलं तर 2x होतं, 2x अधिक कशा आणि त्याला ॲड केलं अँड ॲड इट टू द एज ऑफ सन, सनच्या ह्याच्यामध्ये ॲड केलं, प्लस सनचं वय किती आहे, वाय बरोबर 95. हे 2 इक्वेशन आपल्याला भेटले. एकदा का इक्वेशन तुम्हाला करता आले म्हणजे तुम्ही जिंकलं, कारण तुम्हाला पुढं सगळं सोपं जाते. प्रॅक्टिस एट 1.1 पासून 1.4 पर्यंत आपण सगळंच त्याच पद्धतीनं करत आलेलो आहे. मग x प्लस 2y बरोबर 70, 2x प्लस y बरोबर 95, हे तुम्हाला 2 इक्वेशन भेटले 95. आता जर ह्याला तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ह्या इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला, तर काय दिसतं तुम्हाला, इथं कोएफिशियंट सेम नाहीत आणि व्हेरिएबल सेम आहे, तर कोएफिशियंट सेम नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, कोएफिशियंट सेम करून घ्यावं लागतं. मग आपण काय करू शकतो, ह्या इक्वेशन 1ला 2नी जर गुणाकार केला तर 2x होतं, सेम साईन येतात म्हणजे सबस्ट्रक्शन करता येतं. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1/2नी पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, जर पहिल्या इक्वेशनला 2नी मल्टिप्लाय केलं तर 2x अधिक 2 2 4y बरोबर 70 × 2 म्हणजे 140, इक्वेशन नंबर 3 भेटलं. मग आलेलं इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 हे जे आहे ह्यांची काय करायची, वजाबाकी करायची. मग इक्वेशन 2 इक्वेशन 3 मधून सबस्ट्रॅक्ट करायचं, वजा करायचं. इक्वेशन 3 काय आहे, 2x अधिक 4y बरोबर 140, 2x प्लस y बरोबर 95, हे तुमचं इक्वेशन नंबर 2 आहे. जर सबस्ट्रॅक्ट करायचे का, 2x समान आहे, सिम्बॉलसुद्धा सेम आहे, साईनसुद्धा सेम आहे, म्हणून आपल्याला वजाबाकी करावं लागते. वजाबाकी करताना अपोजिटचं साईन द्यावं लागतं, म्हणजे प्लस असेल मायनस, मायनस असेल प्लस. 2x 1 मायनस 1 प्लस कटला, हा प्लस आणि हा मायनस काय होतो, मायनस होतो, म्हणून 4मधून 1y गेले, 4y मधून 1y गेले, 3y राहिले बरोबर 140 मधून 95 गेले, 95 गेले, 45 येतं. 5ला 5, 14 मधून 5 गेले, 14 मधून 9 गेले, 4 राहिले नाही 10 मधून 5 गेले, 5 राहिले, तर 13 राहिले, 13 मधून 9 गेले, 4 राहिले बरोबर आहे. मग y बरोबर 45/3 म्हणजे 3ने जर 45ला भाग दिला तर 15 येतं, 15 त्रिक 45, 15 2 30 आणि 15 त्रिक 45. तर y बरोबर 15 आलेलं आहे. तर आलेली जे y बरोबर 15ची एक व्हॅल्यू आहे कुठल्या तरी इक्वेशनमध्ये एका ठेवा, पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवा. आपण पहिलं इक्वेशन काय, x प्लस 2y बरोबर 70, म्हणजेच x अधिक 2yची किंमत आली 15 आणि बरोबर 17. x बरोबर x अधिक 15 × 2 म्हणजे 15 2 30 बरोबर 70, x बरोबर 70ला 70 त्याच ठिकाणी येईल, हा प्लस तिकडे गेला उजव्या साईडला तर तो मायनस होईल, म्हणजे 70 - 3 x बरोबर 40 हे तुमचं
व्हॅल्यू आलेलं आहे. वाय बरोबर 15 आणि एक्स बरोबर 40, म्हणजे वाय कोणी तुम्हाला काय कन्सिडर केलं तर सनला वाय कन्सिडर केलं तर सनला वाय कन्सिडर केलं तर आणि फादरला एक्स कन्सिडर केलं तर, म्हणजे फादर हा मुलाच्या पेक्षा मोठाच असतो. म्हणून द प्रेझेंट एज ऑफ द फादर इज 40 अँड द सन इज 15 years old. 15 वर्षाचा मुलगा आहे आणि 40 वर्षाचे फादर आहेत. हे होते इक्वेशन नंबर 3 किंवा प्रॉब्लेम नंबर 3. त्याला परत एकदा सांगतो कसं केलं आपण. कंडिशन काय तर द सम ऑफ, पहिले काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला परत एकदा व्यवस्थित समजावून सांगतो असे चित्र काढून. बघा आता, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. मग आता आपल्याला तर बरोबर त्यांची काय बेरीज तर 70 आणायची, 70 आणायचे, बरोबर आहे ना. मग हा फादर आहे, हा शाहरुख खान आहे, समजा हा शाहरुख खान आहे अशा पद्धतीचा, केस मिस काढू द्यायचे, केस मिस भारी आहेत, हा शाहरुख खान आहे ना, हा शाहरुख खान समजा. द सम ऑफ फादर्स एज आणि सनचं एज, दोघांचं एज जे आहे ना त्यांची बेरीज केली आहे तर किती येते 70 येते. पण कंडिशन काय म्हणते की द सम ऑफ फादर्स एज, फादरचं एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. मग आपण इथं आर्यन खानला सुद्धा काढावं लागेल. आर्यन खानला ज्यावेळेस काढतो त्यावेळेस आर्यन खान छोटा काढू, आर्यन खान सन आहे त्याचा, आणि त्याला थोडे हात काढू, थोडा हसरा चेहरा काढू. हा आर्यन खान आहे, शाहरुख खानला बी हात काढावा लागेल ना. हा आर्यन खान आहे. मग काय म्हणतं ट्वाइस द एज ऑफ सन, सनचं किती आहे ट्वाइस म्हणजे 2 आर्यन खान. द ट्वाइस एज ऑफ सन इज 70 म्हणजे द सम ऑफ फादर्स एज हा शाहरुख खान अँड ट्वाइस म्हणजे 2 आर्यन खान, ट्वाइस द एज ऑफ सन 2 असतील तर त्यांची बेरीज किती येईल 70 येईल, बरोबर आहे. मग हे पहिलं कंडिशन होतं. सेकंड कंडिशन काय, इफ वी डबल द एज ऑफ फादर. मग तो म्हणतो की फादरचं जर एज डबल केलं आपण, हे पहिलं इथं लक्षात ठेवा पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय म्हणते, ह्या फादर म्हणजे शाहरुख खानला जर आपण डबल केलं नाही ना, इफ वी डबल द एज ऑफ फादरचं एज डबल केलं आणि त्याच्यामध्ये कोणाला ॲड केलं टू द ॲड ऑफ हिज सन, त्याच्यामध्ये त्याच्या सनला ॲड केलं, म्हणजेच आर्यन खानला आपण याच्यामध्ये ॲड केलं तर त्यांची बेरीज येते 95. मग इथं आर्यन खान आहे, आर्यन खानचं एज आपण काय केलेलं आहे त्याच्यात ॲड केलेलं आहे. दुसरं कंडिशन विथ डबल, फादरचं एज जर डबल केलं म्हणजे शाहरुख खानचं जर वय आपण काय केलं डबल केलं तर काय होतं आपल्याला 2 शाहरुख खान प्लस 1 आर्यन खान बरोबर 95 भेटतं, आणि इथं 1 शाहरुख खान प्लस 2 आर्यन खान बरोबर 70 भेटतं. म्हणजेच जर शाहरुख खानला आपण एक्स मानलं आणि जर आर्यन खानला वाय मानलं आणि इकडं जर शाहरुख खानला एक्स मानलं आणि जर आर्यन खानला वाय मानलं तर इक्वेशन काय होतं, पहिल्या कंडिशननुसार एक्स हा अधिक शाहरुख खान म्हणजे एक्स, ह्या एक्स म्हणजे शाहरुख खान अधिक 2 वाय म्हणजेच आर्यन खान बरोबर 70, हे पहिलं इक्वेशन भेटलं. आणि दुसरं इक्वेशन म्हणजे हा 2 डबल केलं शाहरुख खानला, फादरचं वय म्हणजे 2x प्लस 1 आर्यन खान त्याच्यात मिसळला, बरोबर त्यांची बेरीज झाली 95. अशा पद्धतीनं आपले हे 2 इक्वेशन होते जे की आपण एकाखाली एक ठेवून सॉल्व केलेत. एकदा इक्वेशन तुम्हाला भेटले, हा पहिलं इक्वेशन होतं, हे भेटलं आपल्याला पहिलं इक्वेशन आणि हे भेटलं आपल्याला दुसरे इक्वेशन. मग इक्वेशनला आपण काय करतो ऑब्झर्वेशन करतो, त्याच्यानंतर जर सेम असेल तर इलिमिनेट करा, नसेल तर त्याला सेम करा कोएफिशियंट आणि त्याच्यानंतर मग सॉल्व करा. अशा पद्धतीनं आपलं हे सोल्युशन होतं.